नाशिकमधून एक मोठी बातमी। नाशिक जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फीवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यात काही वराहांचा मृत्यू झाल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। हा रोग जलद गतीने पसरणारा असल्याने शहरातील पाथर्डी शिवारातील 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलाय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने यासंदर्भातील आदेश काढलेत। पाथर्डी शिवारात भटक्या प्राण्यांचे संगोपन केंद्र आहे। तेथील 4 वराह काही दिवसांपूर्वी अकस्मात दगावले होते। मृत वराहांचे नमुने हे भोपाळ स्थित निषाद प्रयोगशाळेमध्ये पाठवले गेले आणि तपासणीमध्ये त्यांना आफ्रिकन स्वाईन फीवरची लागण झाल्याचे स्पष्ट झालंय। जिल्ह्यामध्ये या रोगाला प्रतिबंधक करण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये आफ्रिकन स्वाईन फीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचं कळतंय, काय अपडेट? नाशिकमध्ये आफ्रिकन स्वाईन फीवर जो आजार आहे हा खरं तर वराह ज्याला आपण डुक्कर म्हणून देखील ओळखतो त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असतो आणि त्यामुळे या आजारामध्ये आतापर्यंत अनेक वराहांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं होतं। यामध्ये 4 वराहांचे नमुने जे आहेत ते ज्यावेळेला तपासणीसाठी गेले त्यावेळेला त्याचा अहवाल जो समोर आला त्या अहवालामध्ये आफ्रिकन स्वाईन फीवरची लागण या वराहांना झाल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यामुळे हा आजार जो आहे तो झपाट्याने वाढत असतो आणि तो केवळ वराहांपुरता मर्यादित नसतो तर इतर प्राण्यांना देखील त्याची लागण होऊ शकते। यामध्ये त्याची लक्षणं असतात की त्या प्राण्यांना ताप येतो, त्यामध्ये त्यांच्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे पडतात, त्यानंतर प्राणी आहे ते गळून पडतात। अशा पद्धतीची लक्षणं जी आहे ती प्राण्यांमध्ये आढळून येतात। त्यामध्ये पाळीव प्राणी जे आहेत त्यांना देखील याची लागण होऊ शकते। अशा प्रकारची शक्यता जी आहे ती या आजाराची आहे आणि या सगळ्या अनुषंगानं आता नाशिक महानगरपालिका क्षेत्राचं जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याचा 1 किलोमीटरचा क्षेत्र जे आहे नाशिकचं ते बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। कारण या परिसरामध्ये हा जो डम्पिंग ग्राउंडचा परिसर आहे नाशिकचा पाथर्डी फाट्यातला, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डुकरांची वराहांची संख्या जी आहे ती पाहायला मिळते आणि त्याच ठिकाणी जे मयत डुकरं सापडून आलेली होती त्याची जे तपासणी अहवाल आहे त्यामध्ये त्यांना ASF अर्थात आफ्रिकन स्वाईन फीवरची जी आहे ती लागण झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता हा संपूर्ण परिसर जो आहे नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा तो 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जो आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।